लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 जानेवारीचा भाग तुम्ही बघत आहात आणि प्रेक्षकांनो आजचा भाग बघून तर माझं डोकं गरगरायला लागलंय. बाप रे बाप, केवढा तमाशा आहे या मालिकेमध्ये. आजच्या भागात तुम्ही बघणार आहात ही शनाया काल पडली त्या पार्थच्या अंगावर, तेव्हा ती ठरवते की या पार्थच्या प्रेमात पडायचं आणि याला जिंकून घ्यायचं. पार्थ आता तिला सावरत म्हणतो, तुम्ही बऱ्या आहात ना, तुम्हाला लागलंय का, तुम्ही प्लीज टीटीचं इंजेक्शन घ्याल का, मला असं वाटतं तुम्हाला काहीतरी इथे लोखंड लागलंय. आता ती म्हणते नाही नाही इट्स ओके. आता बरेच माणसं जमा होतात तेव्हा पार्थ त्यांना म्हणतो तुम्ही जा, तुमचं काम करा. आता इकडे काव्या आणि जीवा भेटलेत एका टॅटू पार्लर मध्ये. काव्या जीवाला खूप रिक्वेस्ट करत असते, जीवा वेडेपणा करू नकोस, अरे हे टॅटू वगैरे कशासाठी काढतोयस तू, हे बघ देव न करो उद्या जर आपलं लग्न नाही झालं भविष्यात तर कोणी हे टॅटू तुझ्या छातीवर बघितलं तर. जीवा म्हणतो अरे ऐसा हो ही नहीं सकता, अपना एक होना ऊपर वाला रोक ही नहीं सकता. काव्या म्हणते असं काय करतोयस जीवा तू. मग आता जीवा म्हणते अरे तू अशी काय करतेस काव्या, पार्थ दादाचं आणि नंदिनी ताईचं लग्न ठरलंय ना, मग आपलं लग्न कोण थांबवणार आहे. काव्या म्हणते तू वेडायस का जीवा, अरे आपल्या दोघांचं शिक्षण राहिलंय अजून, आणि त्याआधीच जर तू माझ्या नावाचं टॅटू कोणी बघितलं तुझ्या हातावर तर. जीवा म्हणतो ए हातावर नाही, दिल पे लिख रहा हूं तेरा नाम. अगं कोणी बघू दे नाही बघू दे मला काही फरक पडत नाही, ए चल सुरुवात कर टॅटू काढायला. आता तो टॅटूवाला टॅटू काढत असतो तेव्हा जीवाला फार त्रास होत असतो आणि काव्या पटकन त्याचा हात धरते आणि त्याचा त्रास कमी करायचा प्रयत्न करते. अरे देवा, घोरीच लक्ष नाही हे टॅटू बिटू काढणं. आता टॅटू काढणारा माणूस टॅटू काढून निघून जातो. जीवाने त्याच्या छातीवर काव्या असं नाव कोरून घेतलंय. आता काव्या रडते टॅटूवाला गेल्यावर आणि म्हणते काय गरज होती जीवा हे सगळं असं वेडेपणा करायची. आणि आता त्या टॅटूच्या तिथे त्याला दुखत असतं ना, तिथे ती अशी छान फुंकर मारते. आता जीवाला खूप गारगार वाटत असतं. आता तो जरा रोमॅन्टिक होतो आणि म्हणतो पुन्हा कर ना थोडंसं. आणि आता ही काव्या त्याला असं तोंडावर बोट ठेवून म्हणते जीवा आता काही बोलू नकोस हं. आणि यावेळी जीवा आणि काव्या खूप रोमॅन्टिक झालेले असतात. जीवा आता काव्याला असं जवळ घेण्याचा प्रयत्न करतो, पण काव्या त्याचा पचका करत त्याचा कान धरते आणि त्याला लांब करते आणि म्हणते काय रे जीवा सुधारणार नाहीस ना तू. जीवा म्हणतो अरे काय यार काव्या तू पण ना, आज ना त्यांनी मालिका खूप फास्ट दाखवली आहे म्हणून मी पण तुम्हाला थोडंसं फास्टच सांगण्याचा प्रयत्न करतेय. तर आता इकडे बघा, त्यांनी या पारच्या वडिलांचा आणि त्या शनायाच्या वडिलांचा सीन दाखवलाय. आता ते शनायाचे वडील अगदी शनायासारखेच आहेत, एकदम जबरदस्तीने स्थळ अगदी म्हणजे माझ्या मुलीचं तू एक्सेप्टच केलं पाहिजे असं ते आग्रह करत असतात आणि विचारतात काय रे मग ठरलं ना तुझं शनाया आणि पारच्या स्थळाबद्दल. आता ते पारचे वडील स्पष्ट सांगतात हे बघा सर मी खूप विचार केलाय पण मी माझा निर्णय नाही बदलू शकत. आमच्या पारसाठी आम्ही ऑलरेडी मुलगी बघितली आहे. तुमच्या पार्टीमध्येच नंदिनी आपल्या म्हणजे धनंजयची मुलगी, तुमचा प्रस्ताव येण्यापूर्वीच पारचं लग्न ठरलं होतं असं पारच्या वडिलांनी सांगितलंय. पण आता हे सगळं त्यांना पचत नाहीये त्या शनायाच्या वडिलांना. ते म्हणतात तुला कळतंय ना विक्रम, अरे तू म्हणजे फक्त ठरवलंयस लग्न, कुठे झालंय अजून. हे बघ शनाया माझी एकुलती एक मुलगी आहे, पुढे जाऊन माझी सगळी प्रॉपर्टी तिच्याच नावाने करणार आहे मी. बघ बाबा विचार कर. आता पैशाचा लोभ देऊन सुद्धा या पारच्या वडिलांनी त्यांना नकार दिलाय आणि ते स्पष्टपणे सांगतात हे बघा सर जरा वेळ चुकली तुमची, आपण जर आधीच बोललो असतो या सगळ्या गोष्टी तर कदाचित झालं असतं पण आता नाही शक्य, आय एम व्हेरी सॉरी. मग आता हे शनायाचे वडील म्हणतात बरं बाबा हरकत नाहीये, पण कसं असतं ना आपण एकमेकांना घट्ट चिटकून राहायला पाहिजे, कधी कोणाला कोणाची गरज पडेल कळणार नाही रे. म्हणजे ते अगदी गोड शब्दामध्ये धमकी देतात पारच्या वडिलांना असं म्हणायला हरकत नाहीये. पण तरी सुद्धा पारचे वडील म्हणतात सॉरी सर, मला नाही वाटत मी माझा निर्णय या बाबतीत बदलू शकेल. तुमचं मन खूप मोठं आहे सर, आय नो तुम्ही ही गोष्ट मनात ठेवणार नाही असं अपेक्षा करतोय मी. मग आता शनायाचे वडील म्हणतात बरं बाबा ठीक आहे हरकत नाहीये. आता पारचे वडील नमस्कार करून त्यांचा निरोप घेतात. आता बघा प्रेक्षकांनो, पारचे वडील असे वळतात तेव्हा शनायाचे वडील नाटक करतात नुसतं की त्यांना हे सगळं एक्सेप्ट झालंय. पण आता हे गेल्यानंतर ते शनायाचे वडील असे तिथे असणारे काचबीज कप सगळे फोडतात आणि म्हणतात म्हणे आम्ही प्रस्ताव मंजूर नाही करणार, आता दाखवतो तुला मी. बापरे यांचे डोळे बिळे पाहिल्यावर घाबरलेच मी. आता इकडे बघा नंदिनी अर्ध्या रात्री कॉफी करायचा प्रयत्न करत असते कारण ती पार्थला आवडते म्हणून, आणि आरुषी येऊन तिला चिडवते. नंदिनी म्हणते अगं बाई मला नाही येत कॉफी करता. पण आता इकडे बघा एकदम त्यांनी या पार्थ आणि या रम्याचं सीन दाखवलाय. रम्या अगदी नेहमीप्रमाणे पार्थसाठी कॉफी ठेवते तेव्हा हा पार्थ म्हणतो थँक्यू हा रम्या, सगळं विसरून तू माझ्यासाठी आज कॉफी घेऊन आलीयस, खरंच तुझं मन खूप मोठं आहे.
पण आता इथेच पार्थ चुकला, कारण त्याला काय माहिती ही रम्या त्याला इमोशनल ब्लॅकमेल करायला आली आहे. आता ही रम्या तिथेच उभी असते बरं का. पार्थ थोडासा बघतो आणि म्हणजे त्याला येतं टेन्शन, ही अशी का उभी आहे म्हणून. आता रम्या पुन्हा विषय काढते की पार्थ तू का नकार दिलास मला. पार्थ म्हणतो रम्या प्लीज हा विषय नको काढूस. रम्या म्हणते का नको काढू मी हा विषय, अरे तू काहीच बोलला नाहीस रे पार्थ. अरे मी तुझ्यासाठी किती गोष्टी करते, फक्त कॉफीच नाही रे. अरे एकदा पण वाटलं नाही का तुला माझं मन समजून घ्यावं. अरे देवा, याच्या मागे हात धुवून लागली रम्या. आता त्या पार्थला समजेना उमजेना हिला कसं समजून सांगावं. रम्या म्हणते काय रे पार्थ, मी तुझ्या कधी खिचगिंटीत नव्हते का, आणि मी तुझ्यावर वेड्यासारखी प्रेम करत होते. माझं सगळं आयुष्य मी तुला समर्पित केलं रे. तुझ्या अवतीभोवती मी गुंतवलंय माझं आयुष्य. का रे पार्थ, तुला कधी कळलंच नाही का, आणि मलाही कधी सांगता आलं नाही. खरंच हे काय होऊन बसलं. आता ती इतकी इमोशनल ब्लॅकमेल करत असते त्या पार्थला का विचारू नका. आता तो पार्थ म्हणतो रम्या तू जे काही बोलतेस ना त्यामुळे मला वाईट वाटतंय ग, असं बोलू नकोस. मग रम्या म्हणते तुला वाटतंय ना वाईट पार्थ, तुला कळत नाहीये. अरे तुला काय म्हणजे तुझ्या मनात ना माझ्यासाठी खूप प्रेम आहे म्हणून तुला वाईट वाटतंय. बघ तुझ्या डोळ्यात दिसतंय प्रेम माझं. ऐक पार्थ, तुझं माझ्यावर प्रेम आहे. आता शेवटी तो पार्थ म्हणतो अगं रम्या ऐक माझं, आपण लहानपणापासून एकत्र वाढलोय. तुला त्रास झाला की मला त्रास होईलच ना. अगं म्हणजे तू माझ्या आत्याची मुलगी आहे म्हणून हे सगळं आपल्या नात्यामध्ये साहजिक आहे ग. पण तुला जे अपेक्षित आहे ते नातं आपल्यात नाहीये. खरंच मला माफ कर रम्या. आता प्रेक्षकांनो ही रम्या एवढी डेस्परेट झालीये की ती पार्थची दुसरी बायको व्हायला पण तयार होईल आता असं वाटायला लागलंय मला. पार्थने पण टेन्शन न घेता करून टाकावं दुसरं लग्न. एक गंमत म्हणून सांगते बरं का, डोंट टेक अ सिरियसली. आपण कॅरेक्टर बद्दल बोलतोय इथे सिरियलच्या, बाकी पर्सनल घेण्याचा इथे काही उद्देशच नाहीये. आता आरुषी या नंदिनीला कॉफी बनवायचं शिकवते आणि बरेच कॉफीचे प्रकार सांगितले तिने, जे मी पण पहिल्यांदाच ऐकले. आणि बिचाऱ्या नंदिनीने पण आता ती हात जोडते आणि म्हणते ए आरुषी मला साधी सिंपल कॉफी बनवायला शिकव ना, हे काय आहे डेलेमा वगैरे. मग आता ती आरुषी एक साधी सरळ कॉफी तिला शिकवते आणि नंदिनी ती कॉफी खूप छान पद्धतीने करते. आता थोडेफार या दोघींमध्ये मजा मस्ती होते कॉफी करताना. पण कॉफी झाल्यानंतर आरुषी या नंदिनीचं खूप कौतुक करत म्हणते ताई कसली कॉफी बनवली आहेस तू यार, जिजूंसाठी तू कॉफी प्यायला पण तयार झाली आहेस. कमाल बाबा, कमाल आहे तुझी, प्रेमात पडली आहेस ताई तू, असं म्हणते ती. आणि नंदिनी लाजायला लागते ती कॉफी पाहिल्यावर. आता पार्थ काहीतरी घ्यायला जातो खाली, तर त्याच्या हाताने समथिंग काहीतरी सांडतं तिथे आणि तो रम्याला म्हणतो टिश्यू दे ना. आता ती रम्या टिश्यू पेपर देते आणि तो खराब झालेला टिश्यू डस्टबिन मध्ये फेकायला जाते. आता हे थोडंसं विचित्र वाटलं, पण आता रम्याने तो स्कार्फ डस्टबिन मध्ये पाहिला आणि त्या रम्याचं फिरलं ना डोकं. आता ती पुन्हा त्या पार्थला ऐकवते त्यावरनं पार्थ हे काय आहे. आता पार्थला समजे ना आता काय केलं मी. असे त्याचे हावभाव होते. रम्या म्हणते पार्थ तुला माझ्या भावनांची जराही कदर नाही करे, इतकी वाईट आहे करे मी की माझ्या भावना अशा कचऱ्यामध्ये टाकून द्याव्यात. आणि तो स्कार्फ दाखवते ती पार्थला आणि मग पार्थच्या लक्षात येतं अरे देवा तो चुकून पडला आपल्या हाताने. रम्याने पराचा कावळा अगदी जबरदस्त पद्धतीने केलाय. पण प्रेक्षकांनो अजून तिसरं चौथं काहीतरी धिंगाणा तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. तो काय हे बघा. इकडे पुन्हा आरुषी आणि नंदिनीचं सीन त्यांनी दाखवलाय. आरुषी नंदिनीला खूप चिडवत असते, ताई माझी प्रेमात पडली वगैरे वगैरे. नंदिनी म्हणते ओ मॅडम असं काही नाहीये, मी फक्त कॉफी बनवायचं शिकत होते, एवढं काही नाही हा आरुषी. आता आरुषी म्हणते ताई एवढं काय नाही, ते तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय, तू पडलीयस जिजूंच्या प्रेमामध्ये. मग आता ही आरुषी तिला चिडवत चिडवत पुन्हा निघून जाते. एकच सीन असतो पण ते 2-3 भागांमध्ये दाखवतात. आजचा भाग छान आहे, नक्की लाईक करायला विसरू नका. आणि प्रेक्षकांनो अजून ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूज साठी. नंदिनी मनाशीच लाजते. आता बघा इकडे पार्थ स्वतःला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो त्या रम्याला, पण ती रम्या काही ऐकायच्याच मूडमध्ये नाहीये बाबा. रम्या त्या पार्थला विचारते स्कार्फ बद्दल, तेव्हा पार्थ म्हणतो अगं रम्या मला तुझा अपमान नव्हता करायचा ग, अगं माझ्या हातातून चुकून पडला तो डस्टबिन मध्ये. मग रम्या त्याला पुन्हा इमोशनल करून म्हणते मला स्वीकारण्याचाही तुझा हेतू नव्हता ना पार्थ, अरे असं काय करतोयस, लहानपणापासून तू कधीच माझ्याशी असं वागला नाही रे पार्थ, आता असं का वागतोयस, तू किती जपायचंस मला, माझी काळजी घ्यायचंस आणि आता
आता तुला काय झालंय? आता तुला माझी किंमतच राहिली नाहीये ना? माझी आई बरोबर बोलते. हेच बोलते माझी आई, की मामीने तुझं मन बदललंय. मामीने तुला सांगितलंय ना, की माझ्याशी लग्न करू नको म्हणून तुम्ही सगळे असे वागता ना? आता पार्थ चिडतो तिच्यावर आणि म्हणतो, रम्या असं काही बोलू नको माझ्या आईबद्दल. माझी आई काहीही असं करणार नाही. उगीचच काहीही बोलू नकोस हं, नाहीतर माझा राग अनावर होईल. मला वाटतंय रम्या, की तू आता हा विषय सोडावा. पण आता रम्या म्हणते, हो रे पार्थ, मी तर हा विषय सोडणारच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी आयुष्यात पुन्हा कधीही कोणाशीही लग्न करणार नाही. मी अशीच राहीन आयुष्यभर. अरे देवा, ही तर धमकीच झाली त्या पार्थला. आता काय करणार तो पार्थ? प्रेक्षकांनो, अवघडच झालंय प्रकरण. आता यातूनही त्या पार्थचं 3ऱ्या-4थ्या पोरीशीच लग्न होतं असं ते दाखवणार आहेत. पण आता पुढे बघत राहूया काय काय घडणार आहे तमाशा. पण मजा येणार आहे तुम्हाला बघायला प्रेक्षकांनो. आता तो पार्थ पुढे काही बोलणार तेवढ्यात ती रम्या असा हात दाखवते त्याला आणि चुपचाप तिथून निघून जाते. आता या पार्थच्या डोक्याला आलं ना टेन्शन. आता बघा या मंजू आत्याचं प्रकरण बघा तुम्ही. म्हणजे ती वसू आत्या आता ही दुसरी बहीण डोक्यावर बसलेली आहे त्या पार्थच्या वडिलांच्या. आता ती आत्या काय म्हणते, बडीशोपेसोबत सगळ्या गोष्टी पचायला शिकल्या पाहिजे तुम्ही. आता ते त्यांचे मिस्टर म्हणतात, अगं अशी काय बोलते मंजू, अगं पार्थला नाही करायचं रम्याशी लग्न, तर त्यात काय एवढा इशू करायचा. मग आता लगेच ती मंजू आत्या म्हणते, तुम्हाला ना काही समजतच नाही. अहो या भांडणामध्ये वसुताईच्या बाजूने जो राहील ना तोच राहील तुपाशी. मग आता ते त्यांचे मिस्टर म्हणतात, अगो काय बोलतेस तू. मग आता ही मंजू आत्या म्हणते, अहो जसं वसुताईच्या मनात रम्यासाठी पार्थ आहे ना, तसंच माझ्या मनामध्ये आपल्या श्रेयासाठी युग आहे. म्हणजे या पार्थचा 3रा भाऊ या बाईला करून घ्यायचा आहे स्वतःच्या पोरीसाठी आणि फक्त प्रॉपर्टीसाठी धिंगाणा आहे बरं का हा. आता त्या बाईच्या नवऱ्याला आलं ना टेन्शन. आता ती मंजू आत्या म्हणते, हे बघा आत्याच्या मुलीला मामाचा मुलगा देतात अशी रीतच आहे आणि आपल्या श्रेयासाठी युगचं नाव पुढे करता येईल आपल्याला. तुम्हाला कळतंय का काही? आता त्यांचे मिस्टर म्हणतात, अहो आकाश काय बोलते, आपली पोरगी अजून लहान. ती मंजू आत्या म्हणते, हा बघता बघता मोठी होणार आहे आपली पोरगी. मुलीच्या लग्नाला खूप पैसा लागतो. आहे का तुमच्याकडे पैसा? मग काय हात पसरवताल दादा पुढे. अहो त्यापेक्षा आपण दादाचा व्याही होऊन जाऊ आणि आपल्याला पैशाचा प्रॉब्लेमच येणार नाही. आता ते मिस्टर म्हणतात, मंजू आत्या जे काय बोलतेस ग तू, मला तुझं बोलणं पटतच नाहीये. असं काही केल्याने यश येत असतं का माणसाला? चल हट, काय पण बोलतेस तू. मंजू आत्या म्हणतात, अहो का मग तुमच्या या उचापात्या करून जे बिझनेस करता ना तुम्ही, त्याला यश येतं का? अहो किती वेळेला माझ्या दादाने तुम्हाला भांडवल दिलं, पण तुम्ही काय केलं, सतत प्रत्येक वेळेला माती खाल्ली आहे. 2 मुली आहेत आपल्या पदरामध्ये, त्यांच्या भविष्याचा विचार करा, नाहीतर तुमच्या बिझनेस सारखे त्यांचे पण 3 तेराव असतील. आता त्यांचे मिस्टर म्हणतात, अगं मग मी काय करू बाई याच्यावर. ती मंजू आत्या म्हणते, काहीतरी करा त्या नंदिनीचं आणि पार्थचं लग्न मोडायला. आता त्या मंजू आत्याच्या नवऱ्याला टेन्शन आलंय. आता ही मंजू आत्या म्हणते, अहो जर त्या दोघांचं लग्न मोडलं तर आपल्या रम्याचं आणि पार्थचं लग्न होईल आणि मग आपल्या मुलीचं लग्न पण युगशी करता येईल आपल्याला. आणि असं नाही झालं ना तर आपलं गणित अडकून बसेल. आता त्या मंजू आत्याचे मिस्टर म्हणतात, ए बाई मी काही तुझ्यासोबत येणार नाही, तुला काय गोंधळ घालायचा ते घाल. पण आता ती आत्या म्हणते, तुम्ही माझ्यासोबत यायलाच हवं. चतुराईने असा फटका मारायचा आपल्याला की फटका बसेल पण काडी पण शाबूत राहील. अरे देवा, प्रेक्षकांनो पाहिलं का पैशासाठी केवढा तमाशा आहे. आयता वैता पैसा प्रत्येकाला पाहिजे, पण कष्ट करायची इच्छा कोणाची नाहीये. आणि जी लोक कष्ट करतात ना प्रेक्षकांनो, त्यांच्या पैशावर मात्र सगळ्यांचा डोळा असतो. त्यांना वाटतं की समोरच्या माणसाला फुकटच मिळालंय, पण त्यामागचे कष्ट कोणाला कधी दिसत नाही. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे म्हणून सहज तुमच्याशी शेअर केला. आता पुढे बघा, यांचं सगळ्यांचं तेल लावणं चाललंय डोक्याला आणि छान अशी पुन्हा एक फॅमिली गेट टुगेदर त्यांनी दाखवलाय. आता ही नंदिनी म्हणते, ऐका छान वाटतंय ग तू तेल लावतेस डोक्याला. तर काव्या तिच्या वडिलांच्या डोक्याला तेल लावत असते आणि नंदिनीला म्हणते, तुझ्या सासरी गेल्यावर तुझ्या आहोकडनं लावून घे ना तेल. नंदिनी म्हणते, काव्या मी फटका मारे ना आता, बाबा सांगा ना हिला, बघा कशी चिडवते मला उगाचच. मग काव्या म्हणते, अगं चिडवायचं काय ताई, तुला तुझ्या लग्नानंतर म्हणजे तू कुठे आम्हाला विचारणार आहे बाबा. नंदिनी म्हणते, चल काहीतरीच काय बोलतेस काव्या. आता त्या नंदिनीची आई म्हणते, अगं बाई होतं असं, पोरी 2 दिवस घरी येतात आणि पुन्हा म्हणतात जाते आई मी. आता काव्या बघ, आता तुला चिडवतीये पण सासरी तू गेलीस ना नंदिनी की तुझी आठवण येणार आहे बघ तिला. नंदिनी म्हणते, हो आई खरंय. मग आता ह्या नंदिनीची आई म्हणते, काव्या आपली ताई गेली तर कोणाला चिडवशील ग तू. आता काव्या म्हणते, आई आपलं छोटं शेंडेफळ आहे ना तिला चिडवेल मी, आरुषीला.
आणि अगं आई तू इतकी सेंटी नको होऊस ग. अगं ताई सासरी जाणार आहे ना तर थोडं चिडवू दे ना मला. नंदिनी म्हणते मुद्दाम करतेस ना काव्या, मग आठवण आल्यावर कळेल तुला. मग आता ते काव्याचे बाबा म्हणतात तुमचं ठीक आहे ग पोरींनो, आता लग्न झाल्यानंतर तुम्ही एकमेकींना असं खारीसारखं पुटकून भेटून येतात, पण आई बाबांना नाही जातायत ना उठसूट सासरी. आम्ही किती मिस करू नंदिनी तुला. आता तेवढ्यात आरुषी येते तिथे आणि तिची आई म्हणते की ए आरुषी चल बस इथे तुला तेल लावून देते. आता आरुषी म्हणते ई किती घाण येते, असं पचपचित चिपचिपीत तेल कसं लावता तुम्ही. काव्या म्हणते आई तुझा रॉंग नंबर लागलाय बरं का. आता ती आई म्हणते त्यांची ए चल बस इथे, चिपचिपीत कसलं, आरोग्यासाठी चांगलं आहे ते तेल, आम्ही तुझ्यासारखं केसाचं टोपलं घेऊन नाही फिरत. आरुषी म्हणते ए आई माझे नॅचरली छान आहेत केस माझे. मग आता तिची आई म्हणते ए चल तेलाची बाटली आणून दे हं. आता ह्या दोघी जणी चिडवायला लागतात एकमेकांना. मग आता नंदिनीचे बाबा म्हणतात आज आपल्या नंदिनीचं लग्न होतंय, उद्या आपल्या काव्याचं लग्न होईल, मग चंपी मालीचं सगळं आपलं सुखच संपेल. तेल कोण लावणार मग माझ्या केसांना. आता आरुषी ती तेलाची बाटली आणते तेव्हा तिला खूप गचाळ वाटतं. आता बघा आता ही आरुषी म्हणते बाबा अहो मी नाही लग्न करणार आहे, अहो मी कुठे जाते तुम्हाला सोडून. मग काव्या चिडवत म्हणते अहो बाबा लग्न करेल ती, पण गरजावई आणून ठेवेल तुम्हाला. मग आरुषी चिडवत म्हणते बाबा हिचं कुठे ऐकता, मी लावून देणार आहे तुमच्या केसांना तेल. मग आता ते बाबा म्हणतात अगं तू तेलाची बाटली धरताना तोंड वेडवाकडं करतेस आरुषी, तू काय तेल लावून देणार. काव्या आणि नंदिनी या दोघींमध्ये लागतं भांडण, मी लावून देणार मी लावून देणार. आणि आता तिचे बाबा असे स्माइल करताय. छोटंसं यांचं फॅमिली गेट टुगेदर सुरू आहे आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये तुम्हाला बरंच काही बघायला मिळणार आहे. आता बघा नंदिनी आणि पार्थ भेटलेत आणि पार्थने नंदिनीसाठी येल्लो कलरचा समथिंग स्कार्फ ओढणी का ड्रेस काहीतरी आणलंय, पण येल्लो कलरचं आणलंय. आणि सेम टू सेम आपल्या काव्याने सुद्धा जीवाला गिफ्ट आणलंय पिवळ्या कलरचा टी शर्ट, जो जीवाला पिवळा कलर खूप आवडतो आणि नंदिनीला पण येलो कलर खूप आवडतो. आता नंदिनी पार्थला थँक्यू म्हणते आणि नेमके हे दोघही जण एकाच रेस्टॉरंटमध्ये असतात. अचानक काव्याचं लक्ष नंदिनीकडे जातं, पण आता ही मंजू आत्या नंदिनीच्या घरी आली आहे आणि नंदिनीच्या आईवडिलांना म्हणते की तुम्ही नंदिनीचं लग्न पार्थशी लावून देऊ नका. अहो आमच्या वसुताईने अजूनही मनात अडी धरली आहे, तुमच्या मुलीचं लग्न झालं ना तर तुमच्या मुलीला खूप सासूरवास होईल. अरे देवा. प्रेक्षकांनो आता पुढे यांच्या नात्याचं भविष्य काय आहे हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. काव्या आता नंदिनीला बघते आणि जीवा आणि काव्या दोघे जण लपतात. आता काय वाटतं तुम्हाला, नंदिनी आणि पार्थला काव्या जीव्याची लव्ह स्टोरी कळेल का. प्रेक्षकांनो आजचा भाग आवडल्यास मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूज साठी भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.